बीएमसी नंतर इतर कॉर्पोरेशन्स कडून मिलिंद मुळे यांनी माहिती कधी आणि कशी मिळवली हे जाणून घेऊया. बीएमसीचं आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे की 1001 एम्प्लॉईज आहेत ज्यांचा अजूनही हक्क मिळालेला नाहीये. तर मग तुम्हाला का वाटलं की इतर कॉर्पोरेशन्स कडून पण माहिती मिळवावी? कोणाचे फोन आले होते का इतर कॉर्पोरेशन्स मधून? नाही, जेव्हा पेपरात जेव्हा पब्लिश झालं त्याच्यानंतर मला बरेच जणांकडून फोन आले की बाबा तुम्ही आमच्या डिपार्टमेंट किंवा आमच्या अथॉरिटीमध्ये का बघत नाही आहात की तिकडे काय वस्तुस्थिती आहे. तर मग मी विचार केला ठीक आहे, हरकत नाही, आपण या ठिकाणी पण ऍप्लिकेशन करू. बाकी आपल्याकडे बीएसटी वगैरे कडून काही तुम्ही माहिती मिळवायचा प्रयत्न केलात? बीएसटीचं त्यांची कामगिरी अतिशय चांगली आहे, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन खूप छान आहे. हे अशामुळे की जवळजवळ त्यांच्या गेल्या 3 वर्षांमध्ये 2000 कर्मचारी रिटायर झालेत. बरं. आणि जवळजवळ 2 ते 3 जणांना देणं बाकी आहे. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी एक नमूद केलेलं आहे की हे जे जणांना बाकी आहे हे आम्ही त्यांना वारंवार कळून सुद्धा घ्यायला येत नाहीयेत. हे घ्यायला येत नाही, उलटच आहे. म्हणजे हे घ्यायला येत नाहीत असं त्यांनी नमूद केलेलं आहे. बरं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे असं काही पेंडन्सी राहत नाही. आम्ही जर कोणाची पेंडिंग ठेवले आणि जर आमच्या वरिष्ठांना जर हे कळलं तर आम्हाला खूप त्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे पेंडिंग ठेवणं हे आम्हाला धोक्याचं आहे किंवा आम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. जर वरिष्ठांना जर कळलं तर म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असा जरब असू शकतो. हो, कारण एखाद्या कर्मचाऱ्याने समजा एक इन्फॉर्मेशन मिळवण्यामध्ये एकदाच मला कधी असं झालं त्यांच्याकडनं उशीर झाला. इन्फॉर्मेशन मिळण्यामध्ये 2 ते 3 दिवस झाले. बरं. मी त्यांना फोन केला, बाबा इन्फॉर्मेशन मला ही मिळालेली नाहीये, मी अपीलला जायचं का? त्या गृहस्थाने ताबडतोब मला सांगितलं, बाबा साहेब तुम्ही अपीलला जाऊ नका, आम्ही ताबडतोब तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, तुमचा ईमेल ऍड्रेस आहे, आम्ही ताबडतोब देतो. पण हे बीएमसी होत नाही. बीएमसी आपल्याला सांगतात तुम्हाला अपीलला जायचं काय, तेच आपल्याला घेऊन जातात यांच्याकडे, सांगायचं जे काय असेल सांगा तुम्ही. खरं म्हणजे आमच्या कार्यक्रमाद्वारे आम्हाला बीएमसीची पण बाजू मांडायची होती. त्यांच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही संपर्क पण केला होता की तुम्ही या, तुमची बाजू मांडा. पण तिकडून आम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही. जसा तुम्हालाही बराच उशिरा प्रतिसाद मिळतो तसंच आमच्या बाबतीतही झालं. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना तुमच्या समोर आणू शकत नाही आहोत. एक अजून तुम्ही म्हणालात की मी अपील साठी जाईन, तर ती प्रक्रिया काय असते? म्हणजे सपोज तुम्हाला नाही मिळाली माहिती तर मग त्याच्या पुढची प्रक्रिया काय असते? माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये माहिती ही 30 दिवसामध्ये देणं बंधनकारक आहे. ऍक्ट असं सांगताय 30 दिवसामध्ये द्यायला पाहिजे. बरं. जर समजा 30 दिवसामध्ये नाही दिले तर आपण अजून एक 4-1 दिवसाची आपण वाट बघतो. एखादी काही पोस्टल प्रोसेसिंग मध्ये जर येत असेल तर एक 4-5 दिवसाची आपण वाट बघतो. बरोबर. पण ती वाट बघून सुद्धा जर इन्फॉर्मेशन नाही आली तर आपण अपीलला जातो. फर्स्ट अपिलेट अथॉरिटी आहेत, त्यांच्या सिनियर रँकला असतात. बरं. आणि ते कुठे असतात? म्हणजे ते कोर्टात असतात का? नाही, हे अपील प्रोसिडिंग्स हे म्हणजे त्यांचे सिनियर असतात. की आपण समजा बीएमसी मध्ये जर बघायचं झालं तर अपिलेट अथॉरिटी हे वॉर्ड ऑफिसर असतात आणि पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर हे ओएस म्हणा किंवा असं असतात. काय अपिलेट अथॉरिटी आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण सुद्धा ही पोस्ट दिलेली. बरं. आणि जर त्यांनी पण इन्फॉर्मेशन ऑर्डर पास नाही केले 30 दिवसामध्ये आणि प्लस 15 डेज तर मग आपण सेकंड अपीलला जातो. सेकंड अपिलेट अथॉरिटी म्हणजे आपले चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर यांच्याकडे आपल्याला ऍप्लिकेशन अपील सबमिट करावं लागतं. अच्छा. आता तुम्ही इतक्या वर्षात माहितीच्या अधिकारावर काम करताय तर फक्तच म्हणजे सरकारी बीएमसी वगैरे ह्या कर्मचाऱ्यांसाठी नाही, पण हा माहितीचा अधिकार आपण कुठे कुठे वापरू शकतो? म्हणजे सामान्यांसाठी ह्याच्यातून काय म्हणजे राईट्स काय आहेत त्यांचे? गोष्ट अशी आहे की माहितीचा अधिकार हा वापरतो की आपण सहजगत्या जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन आपण मागतो ते आपल्याला मिळत नसते. अच्छा. बऱ्याचशा गोष्टी सुमोठं असते. आपण समजा एखादी फाईल बघायची काही असेल तर आपल्याला बघायला त्यांनी द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी काही अडचण नाही, आपल्याला आरटीआयचं ऍप्लिकेशन सबमिट करायची पण आवश्यकता नाहीये. बरोबर. पण खूप वेळेला आपल्याला इन्फॉर्मेशन सहजी मिळत नाही. मग आपण आरटीआयच्या ऍप्लिकेशनद्वारे आपण ती इन्फॉर्मेशन मागतो. बरं. आणि तुम्ही खरं म्हणजे एक अत्यंत वेगळ्या व्यवसायात आहात. शेअर्स हा तुमचा मूळ व्यवसाय आहे. तर एवढं सगळं म्हणजे तुमचं काम चालू असताना तुमचं त्याच्यावरचं जे लक्ष आहे ते थोडंसं कमी होतं का? नाही, बेसिकली आम्ही इन्व्हेस्टर आहोत. आम्ही डे टू डे शेअर्स ट्रेडिंग करत नाही. आणि थोडस 1-2 तास जरी त्या शेअर याच्यावरती भावावरती जरी लक्ष दिलं तरी पण असा विशेष टाइम जातो असं काय नाही. स्पेक्युलेशन
करत नाही आम्ही, डेली ट्रेडर्स नाही आहोत, अच्छा, इन्व्हेस्टर आहोत. बरं. शेअर्स घेऊन याची भाव वाढण्याची वाट बघायची. पण तुमच्यासारखे इतर काही मराठी आहेत का ह्या व्यवसायात? कारण हा जरा दुर्मिळ आपण बघतो मराठी माणूस ह्या व्यवसायात. पहिल्यांदा मराठी आपले लोक कमी असायचे, पण आता दिवसेंदिवस लोक वाढतात आहेत, रिस्क घ्यायची कॅपॅसिटी ते वाढवतात आहेत. आणि त्यांना माहिती आहे की बाबा जे काही ट्रेंड चाललंय ते 8% किंवा बँकेचं जे काही इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये काही फारसं नाहीये. अच्छा, रिस्क घ्यायची नाहीये, ती सुद्धा एक रिस्कच आहे असं मी समजतो. रिस्क थोडी बहुती घ्यायला पाहिजे, इट शुड बी कॅल्क्युलेटेड. अच्छा, एकदमच आपण काही. आणि दुसरी गोष्ट आपण जे ऐकतो की बाबा हा बुडाला की याचे पैसे गेले, स्पेक्युलेशन जर केलं, ओव्हर स्पेक्युलेशन जर केलं, सट्टा वगैरे खेळला तर खूप त्याच्यामध्ये जर काही पैसे जाण्याची शक्यता असेल. पण तुम्ही जर एकदम प्युअर ट्रेड हे असाल, इन्व्हेस्टमेंट करत असाल शेअर्स घेऊन जर तर त्याच्यामध्ये एवढी भीती नसते. तरी पण बघावं लागतंच. हो, नक्कीच. कारण हे जे माहिती मिळवण्याचं काम आहे ते पण म्हणजे बीएमसी सारख्या जागेतून मिळणं हे इतकं कठीण आहे. ह्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना परत परत तिकडे जावं लागलं, तसं तुम्हालाही ते फॉलोअप करावं लागलेलं आहे इतक्या वर्षात. तर कुठेतरी ते तेवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागलेला आहे. तर मी ऍक्च्युली तुमच्या पत्नींना विचारू इच्छिते की तुमचा म्हणजे पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला पाठिंबा आहे, म्हणजे वेळ त्यांचा एका अर्थाने सामाजिक काम करतात ते इतर लोकांसाठी जे नाही जोडले गेलेले आहेत त्यांच्याबरोबर डायरेक्टली. तर तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या कामाकडे? म्हणजे मला असं वाटतं की माझे जे मिस्टर जे करतायत आरटीआयचे त्याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण ते घरात एवढा वेळ देऊन सुद्धा बाहेरचं एवढं हे बघता येते. आणि आमच्या घरातला सगळ्यांचा सपोर्ट आहे त्यांना. बरं. आणि माझा मुलगा पण त्यांना चांगला सपोर्ट करतो. अरे वा, तो 11 वर्षाचा आहे. अच्छा. तो अभ्यासाला पण चांगला कोऑपरेट करतो, त्यामुळे ते बाहेर जास्त वेळ देऊ शकतात ह्याच्यासाठी. खूप छान. तुम्ही अत्यंत मौल्यवान अशी माहिती आम्हाला दिली. कारण खरंच म्हणजे मी वर्तमानपत्रात खूप वाचलेलं आहे, मी सुशिक्षित आहे, तरीही मला ऍक्च्युअल जी प्रक्रिया आहे, माहितीचा अधिकार म्हणजे काय आणि ती प्रक्रिया काय असते हे आज खरं मला कळलेलं आहे तुमच्याद्वारे. आणि पर्सनल कारणांसाठी म्हणून तुम्ही त्याच्यात उतरलात, पण तिकडेच तुम्ही राहिला नाहीत. म्हणजे की फक्त माझ्या आईचा हक्क मिळवून मी शांतपणे बसलो असं न करता तुमची भावना इतरांना मदत करण्याची ही आहे, ही रेअर आहे, ही दुर्मिळ आहे. त्याच्यासाठी खरंच तुमचं अभिनंदन. आणि इथे तुम्ही सर्व आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. अशाच अत्यंत वेगवेगळ्या अशा गोष्टी घेऊन अत्यंत वेगळी माहिती तुम्हाला पुरवत राहू. आणि असेच तुम्ही पाहत राहा विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव.